यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे? नक्की छान असाल. इथं आम्ही चाललो होतो विरारच्या रिसॉर्टला. तर आम्ही कांदिवली स्टेशनपर्यंत आम्ही बाईक घेऊन गेलो होतो. तिथून पुढं आम्हाला रेल्वेने जायचं होतं. माझे बाकीचे फ्रेंड्स जे होते ते सगळे आमची वाट बघत थांबले होते रेल्वे स्टेशनवरती. आणि त्यानंतर मग आम्हाला जरा वेळ होता, कारण विरारची ट्रेन येणार होती. तर त्यासाठी जरा वेळ होता. मग मी थोडे ब्लॉगिंग वगैरे केल्यानंतर मग रेल्वे आल्यानंतर मग आम्ही रेल्वेमध्ये चढलो. आदू दादाला लगेच झोप लागली. मग झोप लागली तर आम्ही तिथून पुढं खाली उतरलो तेव्हा सगळेजण खूप एक्सायटेड होते. तर सगळेजण मला बार चिडवत होते माझ्याकडे येऊन, की बघा ब्लॉगिंग करते यूट्यूब मॅडम हे बघा. कारण प्रत्येक म्हणजे पियाच्या पण याच्यामध्ये जाऊन खराब करत होता आणि माझे पण याच्यामध्ये येऊन खराब करत होता. असो, पण खूप मजा आली, कारण असायला पाहिजे. एखाद्या वेळेला जर माणसातलं जर लहान बाळ जर बाहेर जर आलं तर ते फक्त मित्रांसमोरच येऊ शकतं. त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आम्ही थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं आम्हाला. लहान मुलांसाठी कपडे वगैरे थोडे घ्यायचे होते. आणि बघा इथं लहान मुलांचं जेव्हा घेऊन झालं त्याच्यानंतर मग इथं करणने तिकीट वगैरे काढले. तिकीट मग घेतल्यानंतर एक बाई म्हणजे आले आम्हाला बँड बांधायला. तुम्हाला बघा पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर मला असं वाटलं की ती आमच्या हातातून बँडच घेते का काय. तर मी तिला बोलले की हो आमचं हे. मग ती सांगायला लागली, नाही बाई मी तुझ्या हाताला लावून देते असं. कारण माझी हे सेकंड टाईमच होती, मी आधी कधी गेलेलो नव्हते, म्हणून मला एवढी जास्त काही सिस्टम माहिती नाही. त्यानंतर आम्ही थोडं विचार केला की थोडं काय व्हिडिओ वगैरे शूट करावं, म्हणून व्हिडिओ वगैरे शूट केले आम्ही. थोडा म्हणजे पाण्यामध्ये जायच्या आधी, कारण आम्ही वरती एक रूम बुक केला होता. मग वरती जायच्या आधी आम्ही म्हटलं की थोडंसं जोर कोरडे आहोत तोवर चांगले फोटोशूट वगैरे करूया, थोडे व्हिडिओ वगैरे काढूया. आणि खूप मज्जा आली, कारण आमचा फोटोशूटर जो होता आकाश, तर तो सगळ्यांची व्हिडिओ वगैरे काढत होता. आणि एडिटिंग वगैरे केलेली आहे त्याने, तर तुम्हाला बाकीच्या व्लॉगमध्ये माझ्या दिसून जाईल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे केला नाश्ता एवढा काही खास नव्हता, तुम्हाला पिया सांगत असेल एवढा काही चांगलं नाही म्हणून. मग आम्ही बाहेर आलो, थोडंसं मग रिलॅक्स केला थोडा, कारण आम्ही खूप दमलो होतो सकाळी उठून. तर इथं बघा आधीला झोप येते झोक्यावरती. त्यानंतर आम्ही उतरलो पाण्यामध्ये उतरलं की बघा सगळ्यात आधी बघा आमचं लहान लेकरू बघा नाचताना किती भारी डान्स चालू आहे साहेबांचा. आणि असायलाच हवं, कारण एखाद्या वेळेला जर ते त्यांच्यातलं बालपण जर थोडं एक दिवसासाठी जगता आलं तर किती भारी. मग त्यानंतर आम्ही आदूला पण आम्ही थोडंसं खेळवलं. थोडा वेळ त्याला हे घेऊन बसले होते, कारण बारीने सगळे एकमेकाला सांभाळत होते. इथं बघा सगळेजण कसे डान्स वगैरे करतायत. खूप मज्जा आली, कारण आम्ही सगळे खूप दिवसानंतर प्लॅन केला होता. तर खूप भारी वाटला आम्हाला आणि खूप मज्जा आली. तर तुम्हाला पण जर माझा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या इथून पुढचे पण ब्लॉग तुम्हाला असेच छान भेटत राहील. बाय बाय.